टीम जुचंद्र संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण कृपया आयोजकांशी संपर्क करायचा आहे। टीम जुचंद्र संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे। दोन संघ आता मात्र एकमेकांसमोर लढत देत असताना पाहायला मिळतील। एका बाजूने टीम द ग्रेट मराठा जुचंद्र तर दुसऱ्या बाजूने टीम ट्रिपल ए टायटन। ट्रिपल ए टायटन भुमरा विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोन संघांमध्ये असेल ही 4 षटकांची लढत। आज होणारे सामने असतील 4 षटकांचे आणि हा देखील सामना असेल 4 षटकांचा। पहिला षटक असेल पॉवर प्लेचं आणि सन्माननीय रोशनजी विश्वकर्मा साहेबांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। तसेच या स्पर्धेचे नियम व अटी देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। इष्टिरक्षकाच्या मागे जो काळा पडदा आहे त्या काळ्या पडद्याला लागून जर चेंडू आतमध्ये आला तर तिथे धावा धावून कंप्लीट करायच्या आहेत आणि चेंडू जर त्या काळ्या पडद्याच्या मागच्या बाजूला गेला तर तिथे एकच धाव असेल। तसेच ऑन साइडला जो आंब्याचा झाड आहे मैदानाच्या आतमध्ये त्याला लागून जर झेल पकडला गेला तरी देखील आउट दिले जाईल। दोनों टीमें नियम के बारे में आपको सूचित किया जा रहा है, थोड़ा ध्यान देना है। आमिर भाई, स्क्वायर लेग में जो झाड़ दिख रहा है अगर उस पर बॉल लगकर कैच कन्वर्ट हुआ तो आउट दिया जाएगा। बाउंड्री गया या 6 गया तो वो जो रहेगा वो दिया जाएगा। और साथ ही साथ 20 मिनट का टाइम लिमिट है, 15 मिनट में आपको 3 ओवर खत्म करनी है, ये भी चीज ध्यान में रखिए। बॉल अगर फूट जाता है तो फिर जो घटना बॉल पर घटी है वो काउंट की जाएगी। बैक साइड स्क्रीन लगी हुई है ब्लैक कलर की, वहां दौड़कर रन लेने हैं। अगर बॉल अटक जाता है तो डिक्लेयर जोन में काउंट किया जाएगा, ये नियम है। और अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन, किसी भी तरीके का रिव्यू नहीं मिलेगा, ये चीज ध्यान में रखिएगा। तो चलिए मैच की शुरुआत होने जा रही है। आइए आदेश सुनते हैं इस मैच की कहानी आदेश की जुबानी। टीम जुचंद्र संघाला विनंती करेन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। नाणेफेकी जिंकल्यानंतर सर्वप्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण रचत असताना पाहायला मिळते टीम ट्रिपल ए टायटन मुंब्रा। दुसऱ्या बाजूने असेल टीम द ग्रेट मराठा जुचंद्र। प्रथम फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे केला जाईल। सलामवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवली जाते टीम जुचंद्र संघाच्या माध्यमातून। द ग्रेट मराठा जुचंद्र संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहेत। दरम्यान आमचे दोन्ही पंच देखील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना सन्माननीय प्रसादजी तांडेल, आदरणीय नरेंद्र भारती यांच्या माध्यमातून सलग आज 4था दिवस आहे या स्पर्धेचा आणि सलग या 4थ्या दिवशी देखील चांगलं सहकार्य पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता लाभलं गेलंय। कैलासवासी राजू अनंत तरे चषक 2024 ही स्पर्धा अतिशय सुरेख पाहायला मिळते। चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या स्पर्धेचं केलं गेलंय आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील चांगला प्रतिसाद आम्हाला या स्पर्धेकरिता लाभलाय। सन्माननीय नरेंद्रजी पाटील, आदरणीय तसेच प्रथमेश ब्रॉडकास्ट कंपनीचे देखील मी धन्यवाद व्यक्त करतो। त्यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था आम्हाला या स्पर्धेकरिता केली गेली आहे। आणि दरम्यान दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात होत असताना नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू होणारा सामना एका बाजूने टीम द ग्रेट मराठा जुचंद्र तर दुसऱ्या बाजूने टीम ट्रिपल ए टायटन मुंब्रा। 4 षटकांची लढत आहे। पहिला षटक असेल पॉवर प्लेचं। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत। गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाज जलीश या गोलंदाजावरती सोपवली जाते।
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत आहे. पहिला षटक असेल पॉवर प्लेच्या षटकाची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारत असताना जलीस गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखलं जाईल तर पहिल्या षटकामध्ये किती धावा कुठल्या जातील टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. एका बाजूनं रवी तर दुसऱ्या बाजूनं अनिकेत तर आणि रवी अशी सलामवीर जोडी. स्ट्राईक कडे फलंदाज अनिकेत जो डावाची सुरुवात करण्याकरिता स्ट्राईक वरती खेळतोय. पहिला चेंडू असेल गोलंदाज जलीश गोलंदाजी मार्ग वरती. षटकाची सुरुवात इथे कशा रीतीने केली जाईल. पहिल्या चेंडूवरती स्वतःचं अकाउंट ओपन करायचं, संघाचं अकाउंट ओपन करायचं. अनिकेत सज्ज आहे खेळण्याकरिता आणि पहिल्या चेंडूवरती कशा रीतीने सुरुवात या डावाची केली जाईल हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अंतर जर रचलं गेलंय आणि गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती सुरेख प्रहार. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना षटकारांची धाव फलकाला झाली सुरुवात. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केलाय तर गोलंदाज जलीश वरती हा अत्याचार अवघ्या पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटला. दुसरा बॉल या षटकातील. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. आता मात्र बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क इथे पाहायला मिळाला नाही. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 6 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघ करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल इथे देखील ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला. आणखीन एक धमाका. करत असताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या खांद्यावर हात ठेवले गेले. कान मंत्र जरूर इथे दिला गेलाय गोलंदाजाला आणि त्या कान मंत्राचा कितपत फायदा होईल, या चर्चेचा कितपत फायदा होईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. धाव फलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळतात 12 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. ज्या धावांची आवश्यकता आहे टीमला त्या धावा जमा करत असताना अनिकेत सलामीला आलेला फलंदाज मात्र आग ओघणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग 3 चेंडू इथे पाहायला भेटले. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान एसटी रक्षक देखील बीट झाला या चेंडूवरती. मात्र धाव कोणतीही आलेली नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक थांबला गेला 12 या आकड्यावरती. 12 धावा पाहायला मिळतात धाव फलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्गवरती जलीश. इथे देखील सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी कमबॅक केले गेले गोलंदाज जलीशच्या माध्यमातून. 2 षटकार जरूर आले होते तदनंतर मात्र लागोपाठ 2 चेंडू आता मात्र निर्धाव फेकत असताना जलीश कमबॅक केले गेले पूर्णपणे. आणि जी चर्चा झाली होती कर्णधाराच्या माध्यमातून ती कुठेतरी फायदेशीर ठरत असताना अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती आणखी एक सुरेख प्रहार. ताकद इतके की हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स. 4 धावांचा चौकार. या चौकारांशी संघाची धाव संख्या तब्बल वाढत असताना पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. पॉवर प्लेचं षटक इथे संपलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आवश्यकता होती कुठेतरी 15 पेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायचा होता टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला आणि अवघ्या 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तब्बल 16 धावा. टाइम लिमिट तुम्हाला दिला गेलाय. वेळेवरती सामना सुरू झालाय. वेळेवरती संपवायचा देखील आहे. तुम्हाला फक्त 20 मिनिट दिली गेलीत. 4 षटकांचा सामना पहिला डाव तुम्हाला समाप्त करायचा आहे. आपण इथे टायमिंग लावलेलं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. सेमीफायनल आणि फायनलचा सामना देखील आज आपल्याला खेळायचा आहे. प्लस सकाळच्या सत्रामध्ये आपण 40+ मास्टरचा सामना खेळला होता. तब्बल 3 सामने एक्स्ट्रा आपण आजच्या दिवसामध्ये जवळपास खेळतोय. तर मी विनंती करेन थोडंसं फास्ट आपण खेळायचं. वेळेची मर्यादा असेल आणि या नियमांचं पालन आपण इथे करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करेन. धाव फलकावरती धावा 16च्या स्वरूपात
तसेच टीम गावदेवी झरीमरी आई स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघ, आपण कुठेही जायचं नाहीये, यानंतर आपलाच सामना आहे, आपण कुठेही जायचं नाहीये. टीम बंदर पाखाडी संघ गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती. दुसरं षटक अकबरचा पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज रवीने केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही आणि निर्धाव चेंडूचा खेळ इथं मात्र संपलाय. यष्टीरक्षण देखील अतिशय सुरेख पाहायला भेटला या चेंडूवरती आणि दरम्यान कोणतीही धाव या चेंडूवरती खर्च झाली नाही. संघाला आवश्यकता आहे कुठेतरी कमबॅकची आणि तो कमबॅक इथे करून दिला जाईल काय. एखादा विकेट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ज्याप्रमाणे नॉन स्ट्राईक एंडकडचा फलंदाज अनिकेत बॅटिंग करतोय, अतिशय सुरेख बॅटिंग त्याच्या माध्यमातून सुरू आहे. इथे देखील हा चेंडू अतिशय सुरेख लेंथ अँड लाईन प्रॉपर पाहायला मिळते. ब्रेकच्या माध्यमातून या चेंडूला फेकले गेले. 2 पंचांच्या माध्यमातून इथे जो निर्णय येईल तो निर्णय अंतिम असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची. मैदानाच्या आतमध्ये जे 2 पंच आहेत त्यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल तोच निर्णय अंतिम असेल. कोणत्याही प्रकारे तिसऱ्या पंचांची मागणी तुम्ही करू शकत नाही, तिसऱ्या पंचांची व्यवस्था इथे केलेली नाहीये. दरम्यान जो पंचांचा निर्णय असेल तोच अखेरचा राहील. कोणत्याही प्रकारे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. पुढचा बॉल अकबरचा, हा बॉल हवेमध्ये उपलब्ध झाली होती. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 18 वरती. पहिले 2 चेंडू जबरदस्त फेकत असताना अकबर पाहायला भेटला आणि इथे देखील संधी निर्माण करून दिली होती झेल घेण्याची, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक थोडेसे लांब होते आणि कोणताही क्षेत्ररक्षक इथे पोहोचू शकला नव्हता. सन्माननीय निलेश पाटील यांचं आगमन पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती अकबर, सामोरे जाईल फलंदाज रवीच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जात होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही, चेंडू आहे निर्धाव. या षटकामध्ये मात्र कौतुक करेन गोलंदाज अकबरचं, पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला आवश्यकता होती कमबॅक करून देण्याची आणि इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत सादर करतोय गोलंदाज अकबर. विकेट घेण्यामध्ये आतापर्यंत सफल ठरलेला नाहीये, परंतु धावा मात्र अतिशय सुरेख रोखल्या गेल्या. 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला जखडून ठेवले गेले रवीला. कोणताही मोठा फटका खेळून देण्याची संधी इथे मात्र दिली जात नाही. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. आता मात्र कुठेतरी थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय टीम द ग्रेट मराठा जीवचंद्र संघाला. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा आणि तब्बल या षटकामध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिले अकबरने आणि तब्बल रवी मात्र थोडीशी खराब फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 2 धावांचं योगदान रवीच्या माध्यमातून दिला गेला. कुठेतरी धावांची आवश्यकता आहे. मर्यादित षटकांचा सामना आहे, 4 षटकांचा हा सामना आहे आणि कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं योगदान आपल्या संघासाठी द्यायचं आहे. इथे देखील पूर्णपणे बीट झालाय फलंदाज रवी आणि दरम्यान षटक इथे संपलंय. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 18. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा आणि अकबरने मात्र इम्प्रेस केले या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना पाहायला भेटला. विकेट घेण्यामध्ये सफल ठरला नव्हता, परंतु धावा मात्र रोखण्यामध्ये तो सफल ठरलाय आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना अकबर मात्र पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. इथून पुढे चांगली वाटचाल करावी लागेल टीम द ग्रेट मराठा जीवचंद्र संघाला. स्ट्राईक वरती असेल फलंदाज अनिकेत, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आले. टाइम लिमिट तुम्हाला दिलं गेलंय, याची देखील नोंद आपण ठेवायची आहे. प्रत्येक षटकाकरिता तुम्हाला 5 मिनिट दिले गेलेत. आतापर्यंत 10 मिनिटांचा वेळ आपला संपलाय. अजूनही 10 मिनिटांचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 2 षटकं कंप्लीट करायची आहेत, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण रविवारचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. प्रत्येक
टीमचा विचार करून आपण आजच्या दिवसामध्ये खेळण्याची संधी प्रत्येक टीम्सला दिलेली आहे आणि त्याच कारणास्तव असेल प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आहे. सनाउल्ला गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता. तिसरं षटक अनिकेतसाठी. पहिला बॉल या षटकातील आणि पहिल्याच चेंडूवरती स्वागत. गोलंदाजाचं स्वागत केले गेले. गोलंदाज सैफ गोलंदाजी मार्गवरती. सैफ वरती मात्र पाहायला मिळते आक्रमण केलं गेलंय आणि अनिकेतच्या माध्यमातून सांगितले जाते धमाका इथे पाहायला मिळतो अनिकेतच्या माध्यमातून आणि धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक थांबलाय. धाव फलकावरती 24 धावा. परंतु ज्या गतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनिकेत करतोय कौतुकास्पद बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटलाय. पुढचा बॉल इथे देखील पूर्णपणे बीट झाला फलंदाज अनिकेत. दाट अपील आत्मविश्वासाची कमी. दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ संपला. प्लीज टाइम लिमिट आपल्याकडे कमी आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. धाव फलकावरती 24 धावा अनिकेत साठी. आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाज सैफ. शफल होऊन खेळला गेलाय. चेंडू आहे हवेमध्ये. झेल पकडला जाईल काय? अतिशय महत्वाचा झेल होता. दरम्यान झेल क्षेत्ररक्षक या चेंडूवरती पोहोचू शकला नाही आणि जीवनदान जरूर म्हणावं लागेल फलंदाज अनिकेतला. ही मात्र चुकी असेल कारण ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आणि चौकार येत आहेत त्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. ही अतिशय मोठी चुकी असेल आणि या चुकीचा फायदा टीम द ग्रेट मराठा जीवचंद्र संघाला कितपत होईल. आता मात्र या जीवनदानाचा फायदा कशा रीतीने उचलला जाईल अनिकेतच्या माध्यमातून ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून मोठे फटके आणखीन खेळले जातील काय? संघाला ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धाव फलकावरती उभारल्या जातील काय? पुढचा बॉल अनिकेत साठी. इथे देखील चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावरती. दरम्यान आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर चेंडू लागोपाठ 2 निर्धाव आणि तदनंतर 2 धावा. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. गोलंदाज देखील अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल अंतिम बॉल. इथे देखील जबरदस्त चेंडूची फेकी केली गेली. दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आणखीन एक चेंडू आला निर्धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु नंतरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गोलंदाजाने. त्या म्हणजेच 2. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. धाव फलक थांबलाय 26 वरती. टीम मीटिंग नकोय प्लीज. थोडस फास्ट खेळायचं आहे. उर्वरित 5 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक कंप्लीट करायचा आहे. फक्त 5 मिनिट उरलेत. विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धाव फलकावरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नसीम. धाव फलक 26 या आकड्यावरती. पूर्णपणे कमबॅक करून दिलाय गोलंदाज सैफने देखील. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु तदनंतरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा. कौतुकास्पद गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. रवी असेल स्ट्राईक वरती. रवीच्या माध्यमातून आता मात्र धावा जोडल्या जातील काय? षटकार चौकारांची अपेक्षा आहे टीम द ग्रेट मराठा जीवचंद्र संघाला आणि ते षटकार चौकार इथे पाहायला मिळतील काय? आतापर्यंत पाहायला भेटली नव्हती. रवीच्या माध्यमातून चांगले केले परंतु इथे मात्र कमबॅक केला जाईल काय? आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलाय रवीनं. 2 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलाय आणि कुठेतरी चांगली खेळी इथे पाहायला भेटेल काय रवीच्या माध्यमातून. मागच्या षटकांमध्ये जे काय झालं ते सर्व विसरावं लागेल आणि नव्यानं सुरुवात करावी लागेल फलंदाज रवीला. गोलंदाजावरती वार आणि अत्याचार करावे लागतील. इथे मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात होतोय आणि दरम्यान धावचीतची संधी
आणि परतावं लागते फलंदाज अनिकेतला. अनिकेत मात्र बाद होतोय, ज्याने अतिशय सुरेख सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. आणि तो फलंदाज मात्र बाद होतोय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला 27 धावा. अनिकेतचा वैयक्तिक खेळ जर पाहिला तर तब्बल 24 धावांचं योगदान अनिकेतने आपल्या संघासाठी दिला. बारा चेंडूमध्ये तब्बल 24 धावांचं योगदान अनिकेतने दिला. रवी पुन्हा एकदा असेल स्ट्राईक वरती. रवीमध्ये कुवत आहे, रवीमध्ये क्षमता आहे आणि गुणवत्ता आहे. मोठे फटके खेळण्याची ताकद तेवढी आहे रवीमध्ये, परंतु ती मात्र सिद्ध करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण संघाला आवश्यकता आहे धावांची. कुठेतरी 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती टीम द ग्रेट मराठा जुळचंद्र संघाची, पहिल्या षटकामध्ये 16 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. असं वाटलं होतं की 40 पेक्षा जास्त धावा उभारेल संघ, परंतु त्यानंतर मात्र जो कमबॅक अकबरने करून दिलाय कौतुकास्पद. आणि त्यानंतर मात्र सैफ देखील चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला भेटला. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख प्रहार केला गेलाय, मात्र ताकद कमी, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. झेल मात्र सुटलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता रवी, परंतु नकार आलाय फलंदाज दर्पणच्या माध्यमातून. धाव फलकावरती एका धावेची भर धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके जर आले तर एक चांगला धाव फलक इथे जरूर बनवू शकतो टीम द ग्रेट मराठा जुळचंद्र संघ. आणि ते प्रयत्न करावे लागतील फलंदाज दडपणला, जो क्रमांक 3 वरती आलाय त्याच्यावरती अपेक्षा जरूर असेल संघाची. इथे मात्र ऑन साइडला प्रहार केला गेला. लांगॉन पट्ट्यामध्ये शतरक्षक आहे. एकदा वेगाने कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी देखील पाहायला मिळते, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू उचले घेतोय आणि दरम्यान या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. फेकी अतिशय सुरेख होती, दरम्यान नशिबाची साथ मात्र लाभली नाही. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वरती. धावफलकावरती 30 धावा. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 चेंडू अजूनही शिल्लक. इथे मात्र मोठा फटका केला जो होता बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क नाही. पंच इशारा देतात. चेंडू आहे वाईड. अव्वंतर धाव. अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू जर तुम्ही फेकाल तर तिथे तुम्हाला दंडित केलं जाईल आणि तो चेंडू तुम्हाला पुन्हा फेकावा लागेल. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. पंच नरेंद्र भारती यांच्या माध्यमातून इथे दंडित केलं आणि दरम्यान ऑन साइडला हा फटका खेळला गेलाय. मिळेल फक्त एकच धाव. घोषांकित क्षेत्र आहे आणि घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त 1 धाव घोषित केले आयोजकांच्या माध्यमातून. आणि त्या सूचना आम्ही सामना सुरू होण्याच्या पहिला देखील तिथे केल्या होत्या आणि दरम्यान तेच इथे पाहायला भेटलं. 1 धाव. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये. धाव फलक 32. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटक्याची अपेक्षा आहे टीम द ग्रेट मराठा जुळचंद्र संघाला, परंतु एकापासून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजेच नसीमच्या माध्यमातून. पहिला षटक द ग्रेट मराठा जुळचंद्र संघाच्या माध्यमातून झाला होता. दरम्यान सुरेख धावा कुठल्या गेल्या होत्या. 16 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी सरकवलं गेलं संघाला. इथे मात्र सरळ एस्टँड वरती वार केला गेलाय. त्रिफलाचित स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. आता मात्र प्रत्येक धावेसाठी लढावं लागतंय. प्रत्येक धावेसाठी चांगला संघर्ष करावं लागतंय. प्रत्येक धावेसाठी मात्र झुंजावं लागतंय टीम द ग्रेट मराठा जुळचंद्र संघाला. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख बॅटिंग पाहायला भेटली होती. असं वाटलं होतं की धावफलक कुठेतरी 45च्या पलीकडे जाऊन पोहोचेल, परंतु त्यानंतर अकबरने जी गोलंदाजी केली त्यानंतर मात्र कौतुक करेन गोलंदाज अकबरचं. त्याने मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिला आणि आतापर्यंत प्रत्येक धावेकरिता संघर्ष करावे लागते. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती 32 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा 32. अंतिम येणारा चेंडू शिल्लक आहे 1. येणाऱ्या या चेंडूवरती कुठेतरी चौकार किंवा षटकार जरी आला तरी या संघ एक चांगला धाव फलक निर्माण करू शकतो आणि आवश्यकता आहे द ग्रेट मराठा जुळचंद्र संघाला. नसीमच्या माध्यमातून अतिशय सुरेख चेंडूची फेकी, परंतु दिशा मात्र पुन्हा एकदा चुकीची. चुकीच्या दिशेमध्ये जर चेंडूची फेकी तुम्ही कराल तर तिथे
तुम्ही यशापर्यंत जाऊ शकत नाही आणि तेच इथे पाहायला भेटलं. दरम्यान पंच इथे इशारा देत असताना चेंडू आहे अव्हांतर वाईट चेंडू. धाव मिळते 1, धाव फलक 33. अंतिम चेंडू नवीन फलंदाज कृष्णाच्या माध्यमातून फटका खेळला गेला. चेंडू आहे हवेमध्ये. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. झेल पकडला जाईल काय? क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि पकडला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती मोहरा टिपला गेलाय. तो म्हणजेच टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा फलंदाज इथे बाद झालाय कृष्णा. आणि दरम्यान संपलाय पहिला डाव आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती सध्या तरी पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा आणि पाठलाग करावा लागेल टीम ट्रिपल ए टायटन मुंब्रा संघाला. तो म्हणजेच 34 धावांचा. या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल किंवा या धावा मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने रोखल्या जातील याचं पुढील वर्णन आपण ऐकणार आहोत. मुंब्र्यातील बुलंद आवाज दमदार आवाज सन्माननीय सैयद शेख सरांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. सर टीम गावदेवी जरीमरी आई स्पोर्ट्स बंदरपाकाडी संघ आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचंय कुठेही जायचं नाही. यानंतर त्वरित आपला सामना आहे. टीम गावदेवी जरीमरी आई स्पोर्ट्स बंदरपाकाडी संघ आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचंय. चलिए सलामी बल्लेबाज ताबड़तोड़ ग्राउंड के अंदर भेजना है आपको. ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं एक तरफ मोहम्मद जिन्हें प्यार से विकी कहा जाता है. ओपनर बैटर्स की जोड़ी कुछ इस प्रकार की विकेटों के बीच में नजर आती हुई. बॉल कलेक्ट करना है मोहम्मद. हमारे दोनों ही अंपायर्स प्रसाद टांडेल एंड अंपायर नरेंद्र भारती. प्लीज टेक द पोजीशन सर. Mario and Noddy, please take the position. ओपनर बैटर्स विक्की इस वक्त स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक हैंड पर है. मोहम्मद गेंदबाजी का जिम्मा संभाला है, गेंदबाजी की कमान पर आए हैं. गेंदबाज शेदन.
स्ट्राइक पर विकी और नॉन स्ट्राइक हैंड पर जर्सी नंबर 1 मोहम्मद। टारगेट की अगर बात करें तो 34 रनों का टारगेट छोटा टारगेट माना जाएगा। 24 गेंदे 34 रन, फासला सिर्फ 10 का है। अब देखना ये है द ग्रेट मराठा जयचंद्र किस प्रकार से इनके गेंदबाजी करते हैं, क्योंकि जिम्मेदारी बहुत बड़ी है। रनों को रोकना है, अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करना है। क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर। आप सभी देख रहे हैं राजू अनंतरे चषक 2023। इसी बीच ये पहली गेंद आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद दिशा से काफी ज्यादा बाहर की तरफ रही। अंपायर ने अपने हाथों को फहराया, लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद नजर आई। व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होगा और यहां पर एक्स्ट्रा रन के साथ AAA टाइटंस का अकाउंट ओपन होगा। नेक्स्ट बॉल बड़ा हिट लगाना चाह रहे थे, विदाउट रेंज में आकर स्ट्रोक पर निगाहें थी, गेंद पर निगाहें डटाए रखी थी, लेकिन यहां पर मोहम्मद ने देखा कि मौका बन सकता है और उस मौके को पूरी तरीके से बुनाने का प्रयास किया और 1 रन यहां पर लेने में सक्षम और कामयाब रहे दोनों ही बल्लेबाज। स्ट्राइक पर आए हैं इस वक्त मोहम्मद। चेतन की अगली गेंद का सामना करेंगे। पावर प्ले का बंधन इस वक्त जारी है। पावर प्ले की ये दूसरी गेंद, पहली गेंद वाइड रही, सिंगल आया, फिर उसके बाद की गेंद पर अब ये दूसरी गेंद शॉर्ट पिच गेंद थी, हुक करने की कोशिश, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। चार रन जरूर देखने मिलता हुआ। इस 4 के साथ रनों की रन संख्या में थोड़ी सी उछाल, स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार चेतन। ये ऑन द राइज खेला था, सीधे बल्ले से बैट का फेस ओपन किया था, लॉन्ग ऑन पर गेंद आती हुई थोड़ी सी मिस फील्डिंग और इस मिस फील्डिंग के कारण मिलते हुए 1 की जगह 2 रन। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में बदलाव देखने मिलता हुआ स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 8 रन। द ग्रेट मराठा जयचंद्र मोहन शेठ की ये टीम इस वक्त परफॉर्मेंस करती हुई, उसी तरीके से AAA टाइटंस आमिर शाह साहब की ये टीम। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, ये खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग। पहली सफलता मिलती हुई चेतन को जरूर और ये पहला झटका लगता हुआ AAA टाइटंस टीम को। न्यू बैटर आए हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर इमरान। वेरी फर्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप ये गेंद थी,
बिल्कुल टप्पा खाने के बाद गेंद में उछाल की कमी देखने मिलती हुई और गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। डॉट डिलीवरी देखने मिलती हुई इस डॉट डिलीवरी के साथ शुरुआत होती हुई बल्लेबाज इमरान की। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे। फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। इमरान सामना करने के लिए सज्ज होते हुए। इस बार ये गेंद दिशा से बाहर की तरफ रही, अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ। रनों की रन संख्या में थोड़ी सी तब्दीली जरूर देखने मिलती हुई और स्कोर बोर्ड में भी थोड़ा सा फेरबदल जरूर देखने मिलता हुआ। नेक्स्ट बॉल गैप ढूंढने की कोशिश थी, सिंगल रन के लिए निकले हैं, थोड़ा सा वाइड थ्रो और यस यहां पर रनों को किया है कंप्लीट। ओवर क्रमांक पहला हुआ है समाप्त। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की जो रन संख्या है वो इस वक्त दर्शाती हुई 10 रन। नए गेंदबाज आए हैं और पहली गेंद रही स्वप्निल की डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ स्वप्निल ने गेंदबाजी की है शुरुआत। डॉट डिलीवरी स्कोर है 9 रन, जीत के लिए 34 रनों की 10 रन माफ कीजिएगा। इस बार गति में मिश्रण किया था, रीड किया है, गेंद पर किया है प्रहार और गेंद गई। वॉट अ हिट, चेंज ऑफ पेस, वेरिएशन करना भारी पड़ा और इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 16 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 16 रन। नेक्स्ट बॉल इस बार पॉइंट रीजन में खेला है, गैप के अंदर स्ट्रोक, गेंद जाती हुई डीप। इस 4 के साथ स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 20 रन। अगली गेंद इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया, गेंद जाती हुई डीप मिड विकेट जोन में 1 रन कंप्लीट किया और 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट। इस 1 रन के साथ रनों की रन संख्या में बढ़त, स्कोर 21 रनों पर दर्शाता हुआ। टारगेट की अगर बात करें तो 34 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई टीम। इस बार एज लगा था जरूर,
कीपर से चूक हुई, स्लिप पर खिले खड़े थे जो खिलाड़ी, उनके भी हाथों से गेंद टकराती हुई नजर आई, लेकिन कोई सफलता नहीं। गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। सामना करने के लिए तैयार होते हुए फिर से एक बार विकी, इस बार विकेट करने की कोशिश। 6 के साथ स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 27 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। नरेंद्र, नरेंद्र पहली वेरी फर्स्ट बॉल डॉट डिलीवरी, दूसरी गेंद पर 6 आया है, चौथी गेंद पे चौका, फिर एक सिंगल, फिर एक डॉट, एक 6। ओवर कंप्लीट। मयूर टांडिल आइए। गांव देवी जरीमरी आई स्पोर्ट्स बंदर पकाड़ी, कैप्टन आना है, संपर्क साधना है टॉस बॉक्स में। गांव देवी जरीमरी आई स्पोर्ट्स बंदर पकाड़ी टीम कैप्टन, आपको आना है टॉस बॉक्स में। गेंदबाजी की कमान पर आए हैं गेंदबाज अमित को लाया गया है। कम उम्र के खिलाड़ी है लेकिन एक्सपीरियंस काफी ज्यादा है। जीत के लिए जो रनों की दरकार है वो है इस वक्त 7 रन। 12 गेंदों में बनाने हैं 7 रन। AAA टाइटन टीम मुंब्रा। आज बिल्कुल बात करें द ग्रेट मराठा टीम की तो काफी सारे खिलाड़ी आज मिस नजर आते हुए। बंधु भी नहीं है, साथ ही साथ मोहन शेठ खुद नहीं है। सिंगल रन कंप्लीट किया है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। पाती भी मौजूद नहीं है और यहां पर देखिए रनआउट के रूप में विकेट गिरा है। कैवल्य पाटिल नहीं है, नीलेश दादा भी नहीं है, काफी अमित मात्रे भी मौजूद नहीं है, काफी सारे खिलाड़ी मिसिंग है। विकी का विकेट गिरा है। विकी की कमी पूरी करने के लिए बिलाल को भेजा गया है। चलिए, गांव देवी जरीमरी आई स्पोर्ट्स बंदर पकाड़ी टीम कैप्टन, आपको आना है स्टेज पर। ताबड़तोड़ संपर्क के साथ है, प्लीज टाइम वेस्ट नहीं करना है क्योंकि आज के दिन काफी ज्यादा मैचेस है, इसलिए हम सभी मैचेस ताबड़तोड़ यहां पर करा रहे हैं। न्यू बैटर आए हैं बिलाल खान। वेरी फर्स्ट बॉल, इमरान लॉफ्ट करते हुए नजर आए गेंद को, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ। सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल बिलाल बिग हिटर की सूची में आते हैं। मुंब्रा के टॉप 10 बल्लेबाज जो बिग हिटर है उनकी सूची में ये खिलाड़ी जरूर आता है। अब देखना ये कि अकाउंट किस तरीके से खुलते हैं, बिग हिट के साथ या फिर सिंगल डबल के साथ। फुल टॉस गेंद थी, अंपायर का कॉल है, नो बॉल। 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया है और नेक्स्ट बॉल रहेगी फ्री हिट। फ्री हिट वाली बॉल का मौका मिला है इमरान को। इमरान ने नो डाउट 1 चौका 1 6 अपनी टीम के लिए जड़ा है जरूर। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया है, लगभग 15 रन का योगदान। इस बार देखिए फ्री हिट बॉल पर लगा दिया है, बड़ा वाला हिट, कैच हुआ है, ड्रॉप, 1 रन कंप्लीट। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। नेक्स्ट बॉल और चलिए मैच की
समाप्ति की घोषणा की है। मैच हुआ है समाप्त। इस मैच को जीत लिया है ट्रिपल ए टाइटंस मुंब्रा टीम ने। कांग्रेचुलेशन टीम ट्रिपल ए टाइटंस।